देवगड तालुक्यातील अवैध दारू धंदे व अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना राजकीय आश्रय मिळत असल्यानं पोलीस प्रशासनाचा वचक नाही। यामुळे हे व्यवसाय करणारे व्यावसायिक बळावले असून त्यांच्यावर 8 दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी दिलाय। यानंतरची कारवाई मोठ्या प्रमाणात आम्ही करू। खरं म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला गोवा बॉर्डर लागते आणि गोवा बॉर्डरवरनं जी गोवा विक्रीची असेल, अवैध दारू असेल, ही विक्री इथे आणण्यात येते। ही दारू ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणली जाते। त्यामागे पोलीस प्रशासनाचा हात आहे का? खरं म्हणजे लाठीवरती ही दारू ह्या ठिकाणी लाठी असून सुद्धा ह्या ठिकाणी दारू येते आणि ती मोठ्या प्रमाणात येते आणि ती मोठ्या प्रमाणात दारू येत असताना देवगड तालुक्यात सुद्धा त्यात मोठ्या प्रमाणात दारू त्या ठिकाणी येते आणि त्यामागून अंमली पदार्थ का येत नसतील याचा विचार करण्याची गोष्ट आहे। या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे 6 महिन्यात जे युवकांचे ॲक्सिडेंट झाले ते रात्रीचे झाले आहेत, ते ॲक्सिडेंट कशामुळे झाले याचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। त्यामुळे पोलीस प्रशासनाने ह्याच्यावरती जाग ठेवणं हे खरं म्हणजे पोलीस प्रशासनाचं काम आहे। त्यामुळे ह्याच्यावरती जाग ठेवून हे अंमली पदार्थ आणि अवैध दारू विक्री बंद झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि इथला मच्छीमार समाज असेल, इथले खलाशी असतील, बोटीवरचे कामगार असतील, ह्याच्यामध्ये सुद्धा भेसळयुक्त दारू खरं म्हणजे विकली जाते आणि त्यांचा अनैसर्गिक मृत्यूचं प्रमाण खरं म्हणजे खूप वाढलेलं आहे। गणेश उत्सवापूर्वी दारूचा टँकरच तालुक्यात दाखल होणार असून या विरोधात तुम्ही काय कारवाई करणार असा सवालही त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना यावेळी केला। अवैध दारू धंद्याविरोधात शिवसेना महाविकास आघाडीतर्फे शुक्रवारी देवगडमध्ये मोर्चा काढण्यात आला। सेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात उभाटा युवा सेना बरोबरच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस, आप या पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते। देवगड कॉलेज नाका येथून या भव्य मोर्चाला सुरुवात होऊन हा मोर्चा बाजारमार्गे राज्य उत्पादन शुल्क देवगड कार्यालयावर धडकला। यावेळी आपचे जिल्हाध्यक्ष विवेक तामणकर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आणि राज्य वेगवेगळ्या उत्पादकातून आणि उत्पादन क्षेत्रातून कर गोळा करतात आणि ते राज्य चालत असतं त्या करात। दारू हा प्रत्येक राज्याच्या उत्पादनाचा एक महत्त्वाचा भाग आहे। महाराष्ट्रामध्ये देखील एक्साईज डिपार्टमेंट आहे आणि त्या एक्साईज डिपार्टमेंटने सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक दारू व्यावसायिकांना दारू धंदा करण्यासाठी परवानगी दिली आहे। असं असताना गोव्याची दारू मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येते। एका बाजूला तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना इथे दारू व्यवसाय करायला परवानगी देता, त्यांच्याकडून तुम्ही टॅक्स घेता, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर कर स्वरूपात पैसे घेता आणि असं असताना त्यांना सुरक्षितता देणं हे इथल्या एक्साईज डिपार्टमेंटचं काम आहे। आणि त्यामुळे अवैध मार्गाने येणारी दारू रोखून इथला जो बुडणारा महसूल आहे तो वाचवण्याचं काम इथल्या एक्साईज डिपार्टमेंटने केलं पाहिजे असं मला वाटतं। दुसरी बाब अशी आहे की मगाशी एक उल्लेख झाला की गोव्यामध्ये भाजपा सरकार आहे आणि पर्यायाने महाराष्ट्रामध्ये देखील भाजपा सरकार आहे। आणि विशेष म्हणजे या जिल्ह्यामध्ये जे नारायण राणे गेली कित्येक वर्ष राज्याचे महसूल मंत्री होते, केंद्रामध्ये मंत्री होते, राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांचे सुपुत्र या तालुक्याचे, या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि ते सत्ताधारी पक्षामध्ये आहेत। आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये येणारी दारू असेल किंवा या जिल्ह्यामध्ये चालणारे अवैध धंदे असतील, या जिल्ह्यामध्ये चालणारे अन्य अंमली पदार्थ सारखे धंदे असतील, ते रोखण्याचं काम सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून पहिलं नितेश राणेंचं काम आहे, राणेसाहेबांचं काम आहे। त्यांनी ते केलेलं नाही। गेल्या 10 वर्षामध्ये आमदार साहेबांनी या तालुक्यामधले धंदे बंद केले नाही। त्यामुळे त्यांना एक विनंती आहे की साहेब, कृपया हिंदू मुस्लिम हा वाद लावत बसण्यापेक्षा, आपण किती कट्टर हिंदुत्ववादी आहात हे दाखवण्यापेक्षा या तालुक्यातले दारूधंदे बंद करा। आणखी 3 महिने तुमचं सरकार आहे, 3 महिन्यानंतर सरकार बदलणार आहे, आमचं सरकार येईल, त्यावेळी आम्ही बघूच काय करायचं ते। परंतु 3 महिन्याच्या कालावधीमध्ये या तालुक्यातले, या मतदारसंघातले अवैध दारूधंदे बंद करून दाखवा, आम्ही नक्की तुमचं कौतुक करू। परंतु तुम्ही आश्रय दिलेले पहिले दारूधंदे बंद करा, ही आम्हाला तुमची कळकळीची विनंती आहे। बाकीचे धंदे पोलीस प्रशासन बंद करेल, आमच्या महिला भगिनी बंद करतील, आम्ही गप्प बसणार नाही, आमचा लढा चालूच राहील। मात्र तुम्ही पुढाकार घ्या अशी आपल्याला विनंती आहे। आणि दुर्दैव म्हणजे या जिल्ह्यातून जो राज्याचा महसूल बुडवला जातोय अवैध धंद्यांच्या माध्यमातून, तो वाचवा। या मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी, ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर, शिवसेना तालुका प्रमुख मिलिंद साटम, युवा सेना तालुका प्रमुख गणेश गावकर, फरीद काझी, निनाद देशपांडे, महिला तालुका संघटक हर्षा ठाकूर, सायली गाडीगावकर, नगरसेवक बुवा तारी, सुनील तेली, प्रसाद दुखंडे, संदीप डोळकर आदी पदाधिकारी सहभागी होते। ब्युरो रिपोर्ट, लाईव्ह मराठी।